नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सेकंड सेमिस्टरचा पेपर पाहणार आहोत. सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स आणि स्टँडर्ड आहे 5th. तर एका शाळेच्या विद्यार्थ्यांकडून मी हे पेपर मागवलेले होते. तर माझेच विद्यार्थी आहेत ते आणि त्यांच्याकडचे हे जुने पेपर आहेत. तर हे तुम्हाला नमुना पेपर म्हणून इथे उत्तरपत्रिकेसहित हे पेपर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पेपर चांगले सोडवा आणि ह्याच पद्धतीचे पेपर असतील असं गृहीत धरून तुम्ही हा पेपर पूर्ण अभ्यास केला या पेपराचा तरीही चालेल. पाहूया आपण पेपराचा नमुना कसा आहे आणि उत्तरपत्रिका कशी लिहायची आहे. प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. पाहूया पहिला प्रश्न. पहा ABCDEFGH असे वेगवेगळे 7 ते 8 प्रश्न आपल्याला इथं दिसत आहेत आणि हे प्रश्न तुम्ही एका पानावर लिहायचे आहेत. जर बसले नसेल तर दुसऱ्या पानाचा वापर तुम्ही करू शकता. पहा अतिशय सुंदर असं प्रेझेंटेशन आपल्याला इथं दिसत आहे. चांगले मार्क्स पण दिसत आहेत आपल्याला इथे. तर पहा कसं सुंदर पद्धतीने पेपर मांडलेला आपल्याला इथं दिसत आहे. पहा इथे पहिला पूर्ण प्रश्न इथं बसलेला आहे. सर्व पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची ही गणितं आहे तिथं दिसत आहेत तुम्हाला. पहा इथे दुसरा प्रश्न स्टार्ट झालेला आहे आणि संपूर्ण दुसऱ्या प्रश्नाची उत्तरे इथे तुम्हाला या पानावर दिसत असतील. तर मुलांनो इथे ABCD 4 प्रश्न दिसत आहेत. तर उरलेली पुढचे इथे 2 प्रश्न आहेत. पहा E आणि F. तर ही प्रश्नसुद्धा आपल्याला इथे उत्तर असेल तुम्हाला इथे सर्व दिसतील. प्रश्न क्रमांक 3 आपण पाहत आहात. पहा खूप सुंदर असं प्रेझेंटेशन आपल्याला इथं दिसत आहे. पहा क्वेश्चन नंबर ABCD आणि ते क्रमांक जर असतील तर इथे 1 2 3 असे क्रमांक टाकू शकताय. अतिशय सुंदर असं प्रेझेंटेशन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर मुलांनो पहा तिसरा प्रश्न ABCDE याच्यात असे उपप्रश्न असतात. काही प्रश्न 2 मार्काला, काही प्रश्न 1 मार्काला. पहा प्रश्नही वाचा आणि इथे उत्तर असेल तुम्हाला इथे मी दाखवत आहे. पाहूया पुढील 4था प्रश्न. यामध्ये सुद्धा उपप्रश्न आहेत ABCDEF. पहा हा 4था प्रश्न आहे आणि हे 4थ्या प्रश्नाचे उत्तर आहेत. पहा इथे एक प्रश्न रॉंग दिसत आहे परंतु रेड लेटरमध्ये जे उत्तर दिसत आहे हे योग्य आहे. प्लेस व्हॅल्यू आहे काढायला सांगितलेले आहे. पहा हे ट्रँग्युलर नंबर आहेत. तुम्ही जर 0 मोजलात तर क्रमाने तुमच्या लक्षात येतील की हे ट्रँग्युलर नंबर आहेत. तर इथे 15 नंबर यायला पाहिजेत. बरोबर आलेले आहेत. 3 6 10 आणि 15 असे ट्रँग्युलर नंबर आपल्याला माहिती असतीलच. पहा पुढचा EF प्रश्न पाहून घ्या. पहा आता 5वा प्रश्न आहे.
इथे आहे एक प्रश्न आणि याचं उत्तर इथे तुम्हाला दिसत आहे. या फिगरची पेरिमीटर इथे काढायची आहे पहा. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. पहा BCDEF हे पुढील प्रश्न आहेत आणि इथून BCDEF पहा. इथे उत्तर तुम्हाला पूर्ण दिसत आहेत आणि इथे मुलांनो पहा, हा तक्ता आहे, सोपा प्रश्न असतो हा. तर इथे आपल्याला कसं केलं पहा, हे काढायचे आहेत, आपण पिक्टोग्राफ काढायचा आहे. इथे सॅप काढायला सांगितलेले आहेत. तर इथे लहान संख्या 16 आहे. तर हे कोणत्या टेबलमध्ये आहे तर 8च्या. मग 8चा टेबल म्हणायचा आहे. 8 2 जार, 8 3 जार, 8 4 जार आणि हे नंबर काढून मग आपल्याला हे चित्र काढायचं आहे. अतिशय सोपी पद्धत इथे दाखवलेली आहे. तर मुलांनो, येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसेच सर्व पेपर सोपे जावेत ही माझी धडपड आहे आणि म्हणूनच मी हे सर्व विषयांचे व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहावेत अशी अपेक्षा आहे. आपल्या कमेंट ही जरूर कळवा. व्हिडिओ कसे वाटलेत मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि कोणत्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत, कोणत्या ठिकाणाहून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात हेही कमेंटद्वारे जरूर कळवा. म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये पोचत आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा न विसरता. व्हिडिओ सर्वजण मनापासून पाहत आहात. सर्वांना खूप खूप धन्यवाद.